उन्हाळी प्रवास आता महागणार आहे कारण एसटीच्या तिकिटामध्ये 10% वाढ करण्यात आली आहे। खासगी ट्रॅव्हल्सचे दर सुद्धा 15 ते 30% वाढलेले आहेत आणि त्यामुळे आता उन्हाळ्यात जे लोक प्रवास करणार आहेत त्यांना याचा दरवाढीचा फटका सोसावा लागणार आहे। दुसरीकडे एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे दररोज शिक्षणासाठी ग्रामीण भागामधून आणि शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। वाढत्या तापमानामध्ये विद्यार्थ्यांना एसटी बसची वाट पाहत ताटकळत बसावं लागतं। एकीकडे बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली असते, विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही। दुसरीकडे एसटी बसची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था आहे, त्यामुळे विद्यार्थी प्रचंड हैराण झाले। चाळीसगाव बस स्थानकावरून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। गेल्या आठवड्याभरापासून उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने सतत केलं जात आहे। तर दुसरीकडे मात्र तापमान वाढत असलं तरी ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। कारण भर उन्हात वेळेवर गाड्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना खरं तर बसस्थानक असेल किंवा गावाच्या फाट्यावरती असेल रखडण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, आपण आहोत चाळीसगाव बसस्थानकावरती। या ठिकाणावरून ग्रामीण भागात जाण्यासाठी व येण्यासाठी विद्यार्थ्यांना जो आहे मोठा समस्येचा सामना जो आहे तो करावा लागत आहे। ताई, काय सांगणार, तू चाळीसगावमध्ये कुठल्या गावावरून शिक्षणासाठी येते आणि काय त्रास होतोय? मी 32 नंबर तांडा वलटणीतून शिक्षणाला येते। आमची 10वीचे बोर्डाचे पेपर दिले, आता 11वीला जाणार आहे। तर आम्ही MSITच्या क्लासला येतो। तर आम्ही सकाळी 7 वाजेपासून तिथं आलेलो असतो। बससाठी 8ची बस असते म्हणून लवकर यावं लागतं, कारण दूर आहे ना। मग लवकर येतो, 8ची बस येते, गर्दी असते तर मान्य आहे की बस थांबत नाही, कारण जर 8ची बस येते ना मग गर्दी असते, थांबत नाही बस। आम्ही थांबतो, मग राहू द्या गर्दी आहे जाऊ द्या आता। मग दुसरी बस येते, दुसरी बसमध्ये गर्दी नसते तरी सुद्धा बस थांबत नाही। त्यामागचं कारण आम्हाला पाहिजे, का थांबत नाही? आम्ही काय करू? मग आमची 9ची क्लास असते, त्यांच्यामुळे आमचं 1 तास अर्धा तास आमचा वाया जातोय। आम्ही पैसे भरून इथे शिकायला येतोय, मग आम्ही काय करणार मग पुढे? यांच्या कारणाने आमची क्लास लेट होते। असं जर रोज आलं तर काय करू? नक्कीच मोठ्या प्रमाणात सध्या आता एसट्यांमध्ये गर्दी वाढलेली आहे, काय त्रास होतोय? गर्दी तर आता सगळ्यांकडे वाढली आहे, पण इथं स्वच्छता ते काहीच नाही ना, त्याच्यामुळं। आणि बसायला पण जागा नाही आहे, सीट ते पुन्हा हे असतं खराब, आणि बसमध्ये तर खूपच गर्दी असते त्याच्यामुळं। नक्कीच एकीकडे जे आहे वेळेवरती बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना भर उन्हात जे आहे ते रखडण्याची वेळ आलेली आहे। तर दुसरीकडे गाड्यांच्याही अनेक समस्या ज्या आहेत, गाड्यांची दुरवस्था झाल्याचा प्रश्न जो आहे हा खरं तर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर देखील प्रश्न निर्माण झाला असून त्यामुळे परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने ग्रामीण भागात अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।